की बँकेला कर्जमाफीची रक्कम मिळाली, दुसऱ्यांदा एकदा कर्जमाफी झाली, पुन्हा एकदा बँकेची वसुली, सरकारनं पैसे भरले, आता तिसऱ्यांदा पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी केली आणि तिसऱ्या कर्जमाफीचा फायदा जिल्ह्यात सगळ्यात मोठा आहे तो जिल्हा मध्यवर्ती बँकेला आहे. आणि आम्ही सगळे एकत्र असल्यावर 150 कोटी काय 125 कोटी काय अण्णा चिंता करू नका, 200 कोटी आपल्याला मिळतील. आम्ही आपण सगळे मिळून ताकद लावू आणि सगळा जिल्हा एक आहे, सगळे पक्ष एकत्र येऊन आम्ही ही बँक केलेली आहे. एक तरुणांना संधी दिलेली आहे, राहुलला संधी दिलेली आहे. अरुणराव खोतकर साहेबांनी सांगितलं, शेवटचा मुद्दा सांगतो, पुढची भाषणं आहेत की बबनराव लोणीकरांनी राहुलला पुढे केलेलं आहे, बँकेचं चेअरमन केलेलं आहे. हे खरं आहे की मी विधानसभेची निवडणूक झाली आणि आमदार झाल्यावर घोषणा केली की मी आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, मी निवडणूक लढवणार नाही, पण मी रिटायरही होणार नाही. मी लोकसभा लढेल, एकदा खासदार व्हायचे. दानवे साहेबांकडे पाहू नका, मी परभणी धरली तिकडे, मी परभणीवर क्लेम केलेला. आणि म्हणून 80 वर्षाचा होऊ द्या नाही तर 100 वर्षाचा होऊ द्या, रिटायर म्हणलं हो वाटतं. नावावर उपर आणायचं असं आणि शेतकऱ्याच्या जीवनावर जर याचा इथल्या निर्णयाचा परिणाम करायचा असेल तर बँकेला आपल्याला मजबूत करावं लागेल. ही गोष्ट आपण सगळे लक्षात ठेवली पाहिजे. मला असं वाटतं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची जी संधी सर्व सन्माननीय आमचे देशाचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेबजी दानवे साहेब, माजी मंत्री आदरणीय लोणीकर साहेब, माजी मंत्री आदरणीय खोतकर साहेब, सन्माननीय आमचे नेते राजेश भैयाजी टोपे साहेब, सन्माननीय अरविंद अण्णा चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे कुचे साहेब, संतोष भाऊ दानवे, सर्वच मान्यवर नेते मंडळींनी जो विश्वास माझ्यावर आणि सन्माननीय उपाध्यक्ष ताईंवर व्यक्त केला, मी निश्चित या सर्वांच्या या दिलेल्या संधीचं सोनं करून जी जिल्हा मध्यवर्ती बँक जी की एक परंपरागत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम सर्व नेते मंडळीने यापूर्वी केलेलं आहे आणि तोच विश्वास कायम परत माझ्यावर त्या ठिकाणी व्यक्त केलाय. मी निश्चित या सर्व जे सन्माननीय नेते मंडळींनी मला काम करण्याची संधी दिली त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक आणखीन प्रगतिशील कशी होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर जुन्या काळामध्ये ही आयसीयू मध्ये असलेली बँक होती, आता कुठे ती आयसीयू मधून बाहेर पडत आहे, परंतु अद्याप तिचा डिस्चार्ज झालेला नाही. तर या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून आहे त्यापेक्षा चांगली प्रगती या बँकेची करण्यासाठी मी निश्चित आगामी काळामध्ये सन्माननीय आमच्या उपाध्यक्षताई आणि सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन एकत्रित घेऊन आदरणीय दानवे साहेब, लोणीकर साहेब, टोपे साहेब, खोतकर साहेब, कुचे साहेब, संतोष भाऊ दानवे या सर्वच नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली निश्चित येणाऱ्या काळामध्ये ही बँक आणखीन चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम आम्ही सर्व संचालक मंडळ मिळून करणार आहोत. मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष म्हणून नुकताच मी पदभार स्वीकारला आणि स्वीकारल्यात सन्माननीय दानवे साहेब असतील, सन्माननीय लोणीकर साहेब असतील, सन्माननीय टोपे साहेब असतील, खोतकर साहेब असतील, आमचे नेते आदरणीय कुचे साहेब, संतोष भाऊ दानवे, अरविंद अण्णा चव्हाण, हे सर्वच नेते मंडळी यांनी आज आवाहन केले की संपूर्ण जिल्ह्यामधल्या पदाधिकारी असतील, जनतेचे सर्व शेतकरी असतील, यांनी या बँकेवर विश्वास ठेवून यामध्ये डिपॉझिट केलं पाहिजे, बँकेला सहकार्य केलं पाहिजे आणि निश्चित ही एक आपल्या हक्काची बँक आहे म्हणून या बँकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्यांचा झाला पाहिजे, जो की आता मागच्या जुन्या परिस्थितीपेक्षा आत्ताची परिस्थिती अतिशय बदलली आहे. आणि निश्चित मला खात्री आहे की आमच्या या पदाधिकाऱ्यांचे जे काही माझ्यासोबत सहकारी आहेत, यांच्या सर्व कर्मचारी बांधव आहेत, यांना सर्वांना सोबत घेऊन आम्ही ही विश्वासार्हता आणखीन वाढवण्यासाठी आगामी कालखंडामध्ये प्रयत्न करणार आहेत. आम्ही आवाहन केल्याच्या नंतर आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत पहिल्याच क्षणामध्ये अवघ्या अर्धा तासही मी सत्कार स्वीकारून आलेलो झालं नाही,
तर माझे सहकारी नितीनजी सरकंडे यांची पतसंस्था मंठा तालुक्यातील तळणी येथे आहे. मंठा कोऑपरेटिव्ह सोसायटी असं त्यांच्या संस्थेचं नाव आहे. त्याचं उद्घाटन देखील माझ्या हस्तेच साधारणतः 6-7 वर्षापूर्वी झालं होतं. आणि छोटंसं लावलेलं हे रोपटं आता चांगलं त्या ठिकाणी वटवृक्ष म्हणून त्या ठिकाणी प्रस्थापित झालंय. आणि नितीननी क्षणाचाही विलंब न करता माझ्या आणि लोणीकर साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि 50 लाख रुपये पहिले आणि 50 हे असे 1 कोटी रुपये डिपॉझिट देण्याचं या ठिकाणी ठरवलं. मला वाटतं ही अतिशय चांगली सुरुवात आहे. भविष्याच्या कालखंडामध्ये सर्व पदाधिकारी असतील यांना देखील मी या बँकेच्या वतीने विश्वास देतो की अतिशय पारदर्शकपणे आम्ही ही बँक चालवणार असून जिल्ह्याच्या विकासासाठी या बँकेच्या विकासासाठी आपण सर्वांनी देखील सहकार्य राहू द्यावं. धन्यवाद. अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळी सन्मान्य दानवे साहेब, सन्मान्य लोणीकर साहेब व सर्वच पक्षाच्या मान्यवर मंडळींनी मला माझ्यावर विश्वास टाकत अध्यक्षपदी माझी या ठिकाणी निवड केली आणि काम करण्याची संधी दिली. साधारणतः 20-22 वर्षापासून मी राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतो आणि मनापासून आनंद होतो की खूप प्रेम, खूप जिव्हाळा, सर्व मतदारसंघातल्या जनतेचं प्रेम, आशीर्वाद निश्चित माझ्या पाठीमागं नेहमीच उभा राहिलेला आहे. आणि याचीच प्रचिती म्हणून एक मुस्लिम समाजाचा एक दिव्यांग कार्यकर्ता जो की गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतो असा माझा सहकारी असणारा अली हा आज सकाळी जवळपास 9-10 वाजल्यापासून या सर्व प्रक्रियेमध्ये होता. माझा सत्कार करण्यासाठी साधारणतः आता 6 वाजले, 5.5 तास वाट पाहून त्यांनी मला न भेटता या ठिकाणाहून गेलाच नाही. त्यामुळे निश्चित कधी कधी समाधान वाटतं की सर्वसामान्य माणसासाठी काम करत असताना असं प्रेम, जिव्हाळा निश्चितच प्रेरणादायी ठरतो. मी मनापासून अली आणि त्या सर्व टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जिल्हा मध्यवर्ती बँक ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्यामुळं राहुल भैया लोणीकर हे बँकेचे अध्यक्ष झाल्यामुळं शेतकऱ्याचे चांगल्या प्रकारचे काम राहुल भैयाच्या माध्यमातून होणार आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस या ठिकाणी आलेले आहेत. कारण की मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्याचे मुख्य नाव असल्यामुळं मध्यवर्ती बँकेचं सर्वांचं लक्ष असतं. यामध्ये नवीन तडफदार नेतृत्व असलेले राहुल भैया लोणीकर हे चांगल्या प्रकारचे काम करतील हे शेतकऱ्याला आशा आहे. कारण की राहुल भैयाच्या माध्यमातून मोठा आशीर्वाद त्यांना लोणीकर साहेबाचा आहे. लोणीकर साहेब हे शेतकऱ्याचे नेते आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम येते त्या मार्गदर्शनाखाली करणार आहेत. या निमित्ताने आज मी शेतकरी म्हणून या ठिकाणी राहुल भैयांना शुभेच्छा देतो आणि ते चांगल्या प्रकारच्या शेतकऱ्यासाठी मध्यवर्ती बँकेतून काम करतील आणि अपेक्षा करतो. आणि धन्यवाद. हार्दिक स्वागत. जालन्यामध्ये या ठिकाणी जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्हाध्यक्षपदी आदरणीय श्री युवा नेते राहुल भैया लोणीकर साहेब यांची वर्णी लागलेली आहे. कार्यकर्त्यामध्ये जल्लोष आहे. या ठिकाणी काय नाव आपलं? आनंद जाधव, युवा मोर्चा मंठा तालुका अध्यक्ष हे आपल्या सोबत आहेत. काय सांगाल सध्या राहुल भैयाची जी नियुक्ती झालेली आहे जिल्हाध्यक्षपदी? खरोखर आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अत्यंत आनंदित आहोत की जेणेकरून आज जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माझे नेते या मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्राच्या युवकांचे प्रेरणास्थान राहुल भैया लोणीकर यांची आज सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल मी राहुल भैया यांचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीस सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने शुभेच्छा देतो. तसेच या जिल्ह्याचे सर्व नेते यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आज खरोखर एक शेतकरी पुत्र ज्याला शेतकऱ्याची जाण आहे अशा नेतृत्वाला काम करण्याची संधी दिली. या संधीला मला ठामपणे विश्वास आहे की राहुल भैया कुठेही तडा जाऊ देणार नाहीत आणि या शेतकऱ्याच्या बँकेला नक्कीच याच्या अगोदर कधी एवढं यश नाही मिळालं त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन या शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतील एवढं सांगतो. तसेच सर्व मतदारसंघातच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आज खरोखर आनंदाचं वातावरण आहे. जिल्ह्याभरातच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वत्र एक कार्यक्षम युवा नेता या ठिकाणी एका चांगल्या पदावर विराजमान झालेला आहे. त्या संदर्भात युवा कार्यकर्त्यामध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जे आहेत ते या बँकेच्या माध्यमातून नक्कीच आणि निश्चितपणे घेतले जाणार आहेत. बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाण.